नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण विभागाअंतर्गत एक महत्त्वाची कारवाई केली आहे, ज्यामध्ये पाथर्डी गावातील मस्जिद गौसुलवारा कब्रस्तान परिसरात अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले। या कारवाईत कब्रस्तान परिसरात बांधलेल्या 2 अनधिकृत खोल्या पाडण्यात आल्या। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्रीमती मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि अतिक्रमण उपायुक्त श्रीमती सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। स्मशानभूमी कब्रस्तान परिसरात बांधलेल्या 2 अधिकृत खोल्या या पाडण्यात आल्या असून स्थानिक नागरिकांनी निषेध नोंदविला आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमणावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप केलाय। नाशिक महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले की सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक स्थळांवर किंवा शहरातील इतर कोणत्याही जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम खपून घेतले जाणार नाही। भविष्यातही अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच राहणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय। नाशिक शहरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, शेड आणि बांधकामांवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही असा नागरिकांनी आरोप केलाय। तर नागरिकांनी सांगितले की महापालिका लहान जागांवर कडक कारवाई करते, परंतु मोठ्या अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई केली जात नाही असा आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय। ये जनाजा अभी इसके बाद में हमारे अगर यहाँ पे मौत हुई तो हम ये जनाजे में मौत ले जाने के किधर पारिश का अगर किसी का मौत हुआ, इंतकाल हुआ, डेथ हुई तो हमने अभी इसका कार्यक्रम करने का कैसा, नमाज किधर पढ़ने की और ये जो है ये कैसा करने का काय प्रकार झाला इथं नाशिक अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली आहे। अतिक्रमण मोहीम राबवल्यानंतर यांनी आम्हाला सांगण्यात आलं का 2 रूम जे आहे ते तुमचे अतिक्रमण आहे। कारण आम्हाला अगोदर सांगण्यात आलं होतं की आमची जी मस्जिद आहे ती अतिक्रमण नाही, आम्ही स्वखर्चाने ती मस्जिद काढली। त्याच्यानंतर आज आम्हाला काल पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं, पोलीस स्टेशनला सांगण्यात आलं का बा तुमचं अतिक्रमण आहे का, तर म्हटलं हो आमचं दोन रूम आहे तिथे। तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं नाही की सकाळी अतिक्रमणची मोहीम आहे, आम्हाला जर वेळ दिला असता तर ते 2 रूम आम्ही काढले असतात। त्याच्यात आमचे धार्मिक ग्रंथ, कुराण आणि अन्य किताब पुस्तकं असल्यामुळे आम्हाला आता पाण्या पावसाचं आमचे जे मौत ज्याच्यात नेतो, ज्याला जनाजा म्हणतात, त्या जनाजा आता ती आमचं एकदम इथं खाली ठेवण्यात आलेलं आहे। आता जे पुस्तक आहे आमचे धार्मिक ग्रंथ आहे, ते धार्मिक ग्रंथात आता पाण्या पावसाचं जे नुकसान होईल ती महानगरपालिका भरून देणार आहे का? या फक्त हा एक जे आहे विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात येत आहे। याच्या स्थानिक प्रशासन, NMC आणि इथले लोकल जे नगरसेवक आहे, आमदार आहे, खासदार आहे, हे सर्व या गोष्टीत इन्व्हॉल्व आहे। याची कमीत कमी प्रशासनाकडून आम्हाला जनाजा हॉलसाठी, म्हणजे जिथं आम्ही नमाज पडतो, मौत झाल्यानंतर जर इथं काही करायचं असतं तर ते काय गोष्ट करण्यासाठी आम्हाला काही कसली प्रशासनाकडून, महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची आम्हाला मदत मिळालेली नाही। 10 वेळेस हे नगरसेवक आमच्या जीवावर निवडून येतात, पण शून्य फक्त हे एका विशिष्ट समाजासाठी काम करतात, आमच्यासाठी काम करत नाही, हा आमचा स्पष्ट आरोप आहे। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।